तर आज आपण आणले दहीहंडीवरचं एकदम नाद खतरनाक ट्युटोरियल. कारण का आज आपण दिल्या 2 एडिटेबल PhD'या प्लस 2 एडिटेबल PLP'या. एडिटेबल PLP'या भरपूर दिवसात आल्यात आणि ज्या 2 एडिटेबल PLP'या आहेत त्या तुमच्यासमोर सगळ्या एडिट करून दाखवल्यात, बेसिक ते ॲडव्हान्स, टेक्स्ट पण सगळं बेसिक ते ॲडव्हान्स, जेणेकरून आजची जी काही डिझाईन आहे ती तुम्हाला एकदम डीपमध्ये समजणार आहे. त्यासाठी आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. नक्कीच मटेरियल पण एक्स्ट्रा दिले ते पण चेक करा. ओके, बाकी जे कोण नवीन असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर लवकर लवकर तिकडं फॉलो करा. तिथल्या ब्रॉडकास्ट चॅनलला जॉईन व्हा. बाकी आपल्या टेलिग्रामला जर जॉईन झालं नसाल तर नक्कीच तिथं जॉईन व्हा. तिथं पण मटेरियल अपडेट्स आपण देत असतोय. बाकी राहिला विषय भावना आपल्या क्लासचा, तर आपली डेट फिक्स झाला तुम्हाला माहिती आहे 7 सप्टेंबर, पुढच्या महिन्यातली 7 तारीख, म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी लगेच डेट आपली 7 तारीख आहे. पण एवढं फास्ट ॲडमिशन वाल्यात, तेवढं तुम्ही भरमसाठ ढीक प्रेम दाखवलाय, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद भावांनो. तर आपला तुम्हाला क्लासचं स्वरूप माहितीच आहे, 20-22 दिवसांचा ऑनलाईन क्लास असतोय. रोज संध्याकाळी 7 ते 8:30, 1.5 तास प्लस यावेळी आपला क्लास होतोय. जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग पण भेटणार, ते तुमच्याकडे कायमचं राहील, बघून प्रॅक्टिस करू शकताय कधीही केव्हाही. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या क्लाससोबत 3 सॉफ्टवेअर भेटतात, फोटोशॉप, इलिस्ट्रेटर, फिल्मोरा. त्यासोबत 50 ते 55 GBचं मटेरियल डाटा भेटतोय क्लास झाल्यानंतर PhD टिप फाईल स्वरूपात. आणि क्लास सुरू असताना भरपूर वेगळं मटेरियल भेटते, फॉन्ट्स, प्रीसेट, ब्रशेस, एक्सेन्स, हा डाटा वेगळा आहे. त्यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि सर्टिफिकेट पण भेटेल. फोटोशॉप जे मेन सॉफ्टवेअर आहे ते बेसिक ते ॲडव्हान्स शिकून पहिलं 5-6 दिवस त्यात सगळ्या प्रकारची डिझाईन आहेत, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, कमर्शियल डिझाईन, डिजिटल पेंटिंग, अल्बम डिझाईन, सिनेमॅटिक डिझाईन, ऑल टाईप, सगळे ऑल टाईप तुम्हाला इथं पुढे दिसाल. Adobe Illustrator जे दुसरं सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन हा भाग असतोय. आणि फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी, असा टॉपचा आपला सिक्वेन्स आहे शेड्यूलचा, बघू शकताय. तर नक्की ज्याची फी आहे एवढ्या सगळ्या गोष्टी देऊन 3600 रुपये तुम्हाला इथं पुढे दिसाल्या. जर ॲडमिशन करायला तर वर तुम्हाला नंबर दिसायला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मी ॲडमिशन डन करू शकता. बाकी ज्यांना कोणाला मोबाईलचा क्लास पाहिजे आहे, हा मोबाईलचा क्लास ज्यांच्याकडे PC लॅपटॉप अवेलेबल नाही त्यांच्यासाठी नक्कीच एकदम टॉपचा क्लास साबित होऊ शकतो. म्हणजे काय विषय काय आहे की हा मोबाईल ॲडव्हान्स ग्राफिक डिझाईनचा क्लास आहे. म्हणजे हा रेकॉर्डेड क्लास भेटतोय का, म्हणजे गेल्या काही महिन्यात आपली ऑलरेडी बॅच झाल्या मोबाईलची, तर तोच रेकॉर्ड केला आहे आणि तोच रेकॉर्डेड क्लास तुम्हाला भेटेल. तो विषय कसा आहे की एक व्हिडिओ 1.5 तासाचा, असं त्यात तुम्हाला 25 दिवसांचा जो क्लास झाला आहे तर तो एकदम व्हॉट्सअपला भेटतील 25 व्हिडिओच्या स्वरूपात. त्यात तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स, 25 व्हिडिओज 3 सगळे भेटतील. त्यामध्ये बड्डे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, सणवार जयंतीच्या काही डिझाईन्स असतील, किंवा बेसिक ते ॲडव्हान्स कॅलिग्राफी असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, व्यावहारिक गोष्टी असतील, अशा भरपूर काही, जसं की फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, लाईट रूम, व्हिडिओ एडिटिंग ॲप्लिकेशन वेगळे आहेत आणि एक्सटर्नल ॲप्लिकेशन भरपूर आहेत. आणि भरपूर काही बरंच काही शिकवलं जे आम्ही आता इथं कव्हर केलं नाही. अशा भरपूर काही गोष्टी त्यामध्ये पण टॉपचा विषय आहे. त्यामुळे नक्कीच जर कुणाला मोबाईलचा क्लास पाहिजे असेल रेकॉर्डेड लगेच भेटतोय, ते नक्कीच 1500 रुपयेवर तुम्हाला फी दिसाल्या. वर तुम्हाला नंबर पण दिसाला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मी ॲडमिशन डन करू शकता. पेमेंट आले की लगेच तुम्हाला क्लास भेटून जातो. ओके, डन. तर नक्कीच कुठला क्लास पाहिजे डन करा आणि नक्कीच लगेच कॉन्टॅक्ट करा. तर चला फायनल जातात आपण आपलं ट्युटोरियल सुरुवात करायला. पिक्सल लॅबमध्ये बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या सविस्तर गोष्टी समजून सांगितल्या. चला. तर आता आपण दोन्ही डिझाईन इथंच करणार आहे पिक्सल लेवल, आणि ते पण बेसिक ते ॲडव्हान्स, फॉन्ट एडिटेबल ते दिलेत, त्यामुळे संपूर्ण तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी क्लिअर अप केल्या जातील, सगळ्या सविस्तर. साईज घेण्यापासून, तर साईजचा प्रॉपर इथनं तुम्ही 3 डॉट्सवरून इमेज साईजवरनं 10,000 बाय 20,000 घेतला तरी चालेल, किंवा फ्रॉम गॅलरीमधनं आपण तयार एक सीट दिल्या, तुम्ही एम्प्टी बॅकग्राऊंड म्हणू शकताय, ते घेतलं तरी चालेल. बेस्ट ऑफ द बेस्ट होऊन जाईल. म्हणजे एक प्रकारे डिझाईनमध्ये 2 प्रॉबिलिटी असतात, एक म्हणजे उभी आणि एक म्हणजे आडवी. ओके, तर एक आपण उभी केल्या आणि एक आडवी केल्या चांगल्या प्रकारे. तर या थीममध्ये आपण एक वॉटर कलर थीमचं बॅकग्राऊंड घेतलं आहे, बेस्ट असं, जिथं जिथं पाहिजे तिथं तिथं आपल्याला ब्रश मारून घेतलं का आपण घेतलं आहे टॉपचं. त्यानंतर मग पुढील गोष्ट, मिडलला पण श्रीकृष्णांच्या पाठीमागे पण आपल्याला कलरफुल जरा काही गोष्टी इफेक्ट तीन पाहिजे होते, तर त्या दृष्टिकोनातून पण आपण घेतलं. पहिल्यांदा आपण करणार आहे सगळ्या एलिमेंट्स ॲड, आणि त्यानंतर मग जाणार आपण टेक्स्टकडं. तर या ज्या काही डिटेल्स आहेत तर ते आपण ॲड करूयात पहिल्यांदा. तर सगळ्यात मेन म्हणजे बघायला गेलं तर सिम्पल आपण लाईट थीम ठेवल्या, बेस्ट. तुम्हाला लाईट आवडते का डार्क आवडते नक्कीच कमेंट करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे PLPला नक्कीच प्रॉब्लेम येतो काय ते नक्कीच मला नक्कीच कमेंट करून कळवा. नक्कीच जर ओके असेल PLP तर दादा ओके PLP आहे, काय अडचण नाही, एक नंबर प्रॉपर आमच्या पिक्सल लॅबमध्ये वर्क करते असं मेसेज करा. आणि हे पिंक पिक्सल लॅब घ्या, पिंक पिक्सल लॅब डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल ती लिंक. प्रॉपर जे तुमचं आधीच असेल ते अनइन्स्टॉल करा, मगच इन्स्टॉल करा, तेव्हा जे इन्स्टॉल होईल. नाहीतर ते इन्स्टॉल ठेवून म्हणजे तेच ओपन ठेवून किंवा तेच इन्स्टॉल असं हे इन्स्टॉल करायला गेला तर ते होणार नाही. ओके, पहिल्यांदा ते अनइन्स्टॉल करा, त्यानंतर मग हे इन्स्टॉल करायचं. ओके, तर हे आपलं महाराजांचं 2 पिक आपण वर ॲड केलं. ही काय आपली दहीहंडी मी तुम्हाला सेपरेट मुद्दाम दिल्या, जेणेकरून तुम्ही कुठेही वापरू शकता फुल थीममध्ये. इथं आपली हॉप थीममध्ये होती, म्हणजे एक प्रकारे स्क्रोलिंग
बघा गेलं तर जर आपण तिथं इरेज केल्या त्या काही गोष्टी, तर श्रीकृष्णांची आपण एक इमेज ॲड केली PNG स्वरूपात. बाकी ही आपली थीम जरा ब्ल्यूइश थीम आहे, त्यामुळे पण टेक्स्ट पण ब्ल्यू ठेवलं आहे. आणि बाकी ह्याच्यावरचं म्हणजे काय टेक्स्टिंगचा भाग आहे तो पण आपल्याला डार्क ब्ल्यू किंवा नॉर्मल ब्ल्यू असं ॲडजस्ट करायचं आहे. ओके, तर हे झालं संपूर्ण आपलं जे काय एलिमेंट्स आहेत तर ते ॲड करून. आय होप तुम्हाला सगळ्या सविस्तर गोष्टी कळाल्या असतील. जेव्हा PLP घेतला तेव्हा हे सगळं लॉक आहे, लेअरमधनं लेअर ओपन करायचं, लॉक काढायचं आणि मग त्यानंतर एडिट करायचं. ओके, तर चला आता आपण एक आणि एक गोष्ट ॲडजस्ट करायला जाऊयात. या तर नोट्समध्ये इथं बघायला गेलं तर संपूर्ण आपण ऑलरेडी जे काय कोडिंग आहे तर ते आपलं काढले. रुद्ररूप शंभूचं असेल, प्रतिष्ठानचं असेल, वर दँडी सगळं. ओके, तर ते आपण एक एक गोष्टी घेऊयात आणि करूयात ॲडजस्ट. तर रू अवेलेबल नाही आहे, त्यामुळे त्याला मी जुगाड कसा लावला आहे ते बघा. पहिल्यांदा टेक्स्ट स्वरूपात इथं आपण घेतलं टेक्स्ट घेतलं. त्यानंतर तर घेताना प्रॉपर जरा स्पेसिंग मारून घ्या, जेणेकरून काही गोष्टी आपल्या कटबीट होत्यात त्यामुळे. ओके, त्यानंतर आता आपण जाऊया तिकडं फॉन्टमध्ये आणि त्यानंतर फॉन्ट माय फॉन्ट आणि त्यानंतर इथं आपण लावला आहे DG फॉन्ट. तर DG फॉन्ट तुम्हाला त्यांचं जे ऑफिशियल चॅनल आहे तिथनं तुम्ही संपर्क करू शकता त्यांच्यासाठी DG फॉन्टसाठी. तिथं तुम्हाला नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिसेल. इंस्टाग्रामला आहे, यूट्यूबला पण त्यांचं चॅनल आहे, नक्कीच चेक करा. टॉपचा विषय. आता इथं आपण प्रॉपर याला आउटर ग्लो लावूयात, म्हणजे शॅडो लावूयात प्रॉपर व्हाईटवाला. का व्हाईटवाला? कारण का तिथलं जो काय आपलं ब्लर रेडियस आहे ती वाढवत हेवी, जेणेकरून तिथं परफेक्ट लेवलला रिफ्लेक्शन टॉपचं बसेल. त्यानंतर आता ह्याला लावायचं आपल्याला ग्रॅडियंट, आणि तो पण आपला PNG ग्रॅडियंट लावायचा एकदम टॉपचा बघू शकताय. तर ह्यो कसा तयार केला नक्कीच प्लसवर क्लिक करा आणि प्रॉपर बघू शकता असा तयार केला. यात मध्ये एक प्रॉपर मेन थीमचा ग्रॅडियंट आहे. उलटा केला तरी चालेल तुम्ही याला. ओके, बाकी बघा तुमच्या सोयीनुसार सरळ उलटा योग्य पद्धत वाटते त्यानुसार. तर आता रू नाही आहे म्हणलेलं, मग काय काम केलं आपण त्याला, ह्याचीच कॉपी आणि त्यानंतर आता क्यू लावायचं इथं. ओके, क्यू लावला की वरचा रफार येतोय, पण वरचा रफार असा न लावता याला आपण फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपलं रू तयार झालं बघा. ओके, बघू शकताय. तर इथं आपल्या पोझिशननं तुम्ही मूव्ह करू शकताय. आणि मला तर मत आहे की असं फॉन्ट घेऊ नका, जेणेकरून आपल्याला भरपूर प्रॉब्लेम होईल. भरपूर वेगवेगळे फॉन्ट्स आहेत चांगल्या प्रकारे, DG असतील, इन्फिनिटी असतील किंवा इतर कोणतेही कॅलिग्राफी असेल. नॉर्मल थीम घ्या, जेणेकरून एका लाईनमध्ये सगळं कव्हर होईल असं. ओके, रू आपलं झालं. त्यानंतर आता घ्यायचं आपल्याला. तर DA कसं आहे बघा, कॅपवालं DA त्या थीममध्ये. तर हे आता आपण कॉपी पुन्हा याला फिरवून घेऊयात आणि त्यानंतर ओके डन. बघू शकता आपला जो काही द्रचा भाग आहे तर तो कटवाला आहे, त्यामुळे आपण स्पेसिंग मारून घेऊयात बेस्ट लेवलचं. सगळं ग्रुप नंतर हलवा येते आपल्याला, काय अडचण नाही. पहिल्यांदा जे काय असेल तर ते टाईप करून घ्या. त्यानंतर रूप आणि आपल्याला कॉपी मारायची त्याच्या दोन्हीच्या. ओके, आणि कॉपी घेतलं. त्यानंतर आणि क्यूची कॉपी मारायची, जेणेकरून रूचा भाग आपला कव्हर होतो इथनं. आता PN आणि मग शंभो एक सेक्शन आहे ते आपण घेतले स्टायलिश जरा, ते पण आपण बघूयात. बाकी फिरवून आहे घेऊयात आपण. हे PI कॅपिटल आहे, हे स्मॉल करत आपण चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतर पुन्हा याची कॉपी आणि त्यानंतर शंभो. ओके, तर शंभोचा आपण जो काय भाग असेल कोडिंगचा तो आपण घेतला आहे, तो आपण घेऊयात. तर या थीममध्ये शंभो टॉपचा विषय आहे. तर आता जे काय आपलं मिडलचा भाग आहे तो वर का गेला, कारण का आपलं त्रिशूळ त्याने ॲड आहे त्यामुळे ते वर गेला. बाकी काय अडचण नाही, नॉर्मल विषय आहे. तर आता या सगळ्याला आपल्याला सिलेक्ट करायचा 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर याला मूव टूलनं वर घ्यायचा आहे. तर असं ट्युटोरियल पाहिजेत का नको इथनं पुढं नक्कीच ते मला कळवा, कारण का विषय कसा होतोय, तुम्ही सपोर्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघणं ट्युटोरियल गरजेचं आहे. सपोर्ट तर ढीक देत आहे सोडा, पण शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. तुम्हाला जर आवड असेल तर नक्कीच आजच्या टीममध्ये एकदम डीपमधला आपण ट्युटोरियल आणत. ओके, जर एवढा काही विषय नसला तर मग नॉर्मल आपला हाय चाललं आहे तसं आपण ठेवणार लेअर वाईजचा विषय. बाकी नक्कीच तुम्ही कळवा. ओके, तर ट्रस्ट अशा टीममध्ये आपले सगळं टॉपचा विषय झाले. त्यानंतर आपली खालची गोष्ट आहे ती म्हणजे वर्ष 7वे. ओके, अशा टीमचा आपल्याला घ्यायचा आहे. तर यातलीच मी कॉपी घेतो, इथं लावायचं आपल्याला वर्ष. जर आपण हे वर घेऊयात पोझिशन आणि 7वे. ओके, कोडिंग सगळं लागते बघा DG इन्फिनिटीला, ते नक्कीच ते पक्क करा. ओके, हे मेन इम्पॉर्टंट विषय. बाकी क्लासचाही विचार करा, दोन्ही पण टॉपचा विषय आहेत. तुम्हाला जे योग्य वाटतोय त्या दृष्टिकोनातून घ्या, म्हणजे एक प्रकारे तुमच्याकडे जे काय अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही करा. 7वे आपण टॉप झालं ॲड. त्यानंतर आता दह्यांडी कॉपी
आणि त्यानंतर मग इथं बरोबर श्रीकृष्णांच्या मिडल सीमला घ्यायचा आहे. इथं आपला मिडल आता आपण काढूयात थोडा 2 मिनटात. इथं आपण हे पेस्ट करूयात. ओके, जरा इथं पुढे आणि पाठीमागे जरा अंतर ठेवूयात, म्हणजे एक प्रकारे स्पेस मारून घेऊयात जेणेकरून काही गोष्टी कट व्हायला नकोत. बाकी या आपल्याला कलर तर घ्यायचाच आहे, नॉर्मल घ्या किंवा डार्क घ्या तुमच्या इच्छेनुसार. त्यानंतर इथं माय फॉन्ट्समध्ये आपला हा आपण टॉपचा युनिक असा फॉन्ट घ्यालो आहे. मोठाच्या मोठा करायला मिडलला घ्या. इथं जे काय मॅग्नेट आहे हे ऑन करा जेणेकरून मिडल 2 मिनटात निघेल टॉपचा. डन विषय झाला. त्यानंतर मला लावायचा आहे स्ट्रोक व्हाईट कलरचा. ओके, आणि वाढवा प्रॉपर एक 20पर्यंत लावला तरी स्ट्रोक एकदम टॉपचा विषय दिसतोय. त्यानंतर इथली कॉपी जी आणि बरोबर दहिंडीच्या अलाइनमेंटनुसारच आपल्याला पुढची जी काय विषय आहे म्हणजे एक प्रकारे उत्सवन 2025 हे सगळे सेक्शन घ्यायचं आहे बरोबर दहिंडीच्या अलाइनमेंटच्या लेवलला. ओके, लई मोठं नको एवढं, कारण का अजून आपल्याला खाली काही गोष्टी ॲड करायच्या आहेत. त्यामुळं याला आपल्याला लहान करायचं आहे. याला आपण हे करून घेऊयात, मी म्हणले दहिंडीच्या अलाइनमेंटच्या नुसार. डन विषय. ओके, जरा पोझिशनला आपण सेट करूयात. हे झालं टॉपचं. त्यानंतर इथं आता आपल्याला डार्क कलर करायचा याचा, छान दिसते बघा. त्यानंतर पुढील मुद्दा म्हणजे काय की आपल्याला आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचे हे जे काय टेक्स्टिंग आहे हे आपल्याला घ्यायचं आहे. ह्यो फॉन्ट आपण ठेवूया टेको रेग्युलर, बेस्ट दिसतोय. तुम्हाला आवडते का नक्की सांगा. टेको मला पण भरपूर आवडतोय. शुभेच्छुकला ते नक्कीच वापरा, बेस्ट आहे. टेको पॉपिन्स टॉपचं फॉन्ट आहे. जर कोण गुगल फॉन्ट यूज केला असेल तर नक्कीच त्यांना माहीत असतील. तर टेको आपण हा मीडियम किंवा रेग्युलर ठेवला तरी चालेल. बेस्ट ऑफ द बेस्ट दिसतोय बघा, छान दिसतोय. फक्त जरा याची अलाइनमेंट आपण मोठी करून घेऊयात बऱ्यापैकी लेवलला. त्यानंतर याचा कलर चेंज बघू शकता, डार्कच ठेवूयात आपण कलर. त्यानंतर पुन्हा ह्याची कॉपी आणि पुन्हा मग सरचे स्वागत. ओके, डन. तुम्हाला जे काय योग्य वाटते ते नक्कीच तुम्ही बिंदास चेंज करा. सरचे स्वागत. ओके, डन. तर या लेवलला आपले हे संपूर्ण डिटेल झाले. आता आपले खालची नावांचा भाग आहे तो आपण करूयात. या सगळे एकदम एकाच थीममध्ये घेऊयात कॉपी आणि त्यानंतर इथं आपण पेस्ट करूयात. नक्कीच आपल्याला टेकोच ठेवूयात इथं आपण. बाकी मग त्यांच्या खालचे जे काही डिटेल्स आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष त्याला आपण ठेवूयात नॉर्मल आपला पॉपिन्स. चला, हे आपलं झालं सेटअप. तर हे जे का डॉट येतोय आपण काढूयात. डन. याला लहान, त्यानंतर हे स्ट्रेच करून घेऊयात. ओके, म्हणजे एक प्रकारे सगळ्यांच्या एकांच्या खाली एक नाव. आता हे मी जरा काढूयात. बघू शकता परफेक्ट आपली नावं पण सेट झालेली आहेत. त्यानंतर मग आता खालील नाव संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष हे पण आपण कॉपी करून घेऊयात टॉपचं. त्यानंतर त्याला आपल्याला लावायचं आहे पॉपिन्स रेग्युलर किंवा त्याच्यापेक्षा लाईट लावला तरी चालेल, बेस्ट दिसेल. बाकी या यात आपल्याला अंतर मारायचं आहे लई हेवी. तेव्हाच ते परफेक्ट टेक्स्टच्या खाली सेट होणार आहे बघा. ओके, त्यामुळे आपण कसं केले तर या फॉन्ट्स. त्यानंतर इथं पॉपिन्स रेग्युलर आपण घेऊयात, लाईट बेस्ट आहे. तरी असं आपण सेटअप केलं. बघू शकताय ह्या थीममध्ये आपली पहिली डिझाईन झाल्या. तरी आपण सेव्ह करूयात. सेव्ह ॲज प्रोजेक्ट नावानं. इथं आपण नाव देऊयात D1. ओके, आता आपल्याला करायचं आहे टॉपची दुसरी डिझाईन. नक्कीच ही आयो बेसिक ॲडव्हान्स सगळी तुम्हाला कळाली असेल. संपूर्ण ही टेबल चेक करा. चला तर आता जाऊयात आपण पिंकवाली टॉपची करायला. तर पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. बॅकग्राऊंडचं म्हणजे एक प्रकारे तुम्ही 10x20 आडवी जरी केला तरी चालेल, नाहीतर जे डायरेक्ट आपण बॅकग्राऊंड दिले ते नक्कीच नॉर्मल लेवलला घेऊन टाका. ओके, तर चला आपलं हे बॅकग्राऊंड आलं. त्यानंतर आता यावर आपल्याला एलिमेंट्स ॲड करायचे. त्यानंतर मग टेक्स्टिंगचा भाग. ओके, पहिल्यांदा आपली मागची इमेज जी एकदम छान आहे श्रीकृष्ण प्लस म्हणू शकताय तुम्ही आपली मोराचे पंख पिकॉक फेदर. त्यानंतर मग पुढील गोष्ट पुढील मुद्दा ती म्हणजे पुढची श्रीकृष्णांची आपली छान अशी लहान थीमची इमेज जी एकदम बेस्ट आहे.
त्यानंतर पुढील गोष्ट म्हणजे जर आपण दहीहंडी थीम ठेवल्या म्हणजे प्रॉपर लेवलला दही येते आपलं भरलेलं येते. त्यानंतर पुढील गोष्ट काय आपला शेप आणि महाराजांचा आपण काही गोष्टी ॲड केल्यात तर ते इन डिटेल. त्यानंतर मग पुढील गोष्ट शेपसहित आपलं शुभेच्छुकचं जे काय आपल्याला सेट करायचं आहे तर ते. त्यानंतर मग त्याच्या पुढील गोष्ट म्हणजे आपली जरा बासरी थीम घेतल्या ते आपण नंतर ॲड करूयात. आणि त्यानंतर मग दहीहंडीचा भाग आहे काही तो आपण घेतला. आणि त्यानंतर मग आपण जरा वरचा काही शेपचा भाग आहे तो आपण घेतला. तर हे पिक्स आता आपल्याला डायरेक्ट इथं ॲड करणं गरजेचं आहे. जरा अगोदर वाढवून घेऊयात ओके ह्याला परफेक्टली. डन. परफेक्ट सेट झालं आपलं. तर आता आपल्याला करायचं आहे टेक्स्ट अलाइनमेंट एकदम परफेक्ट क्लीन अँड क्लिअर. तर या बघूयात आता सविस्तर गोष्टी. तर पहिल्यांदा आपल्याला रचा भाग आहे क्यूचा भाग आहे तर ते आता आपण डायरेक्टच घेऊयात या इथं ओके. तर प्रॉपर जरा स्पेस मारून बारकर. त्यानंतर आता ह्याचा आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे तो म्हणजे आपला बऱ्यापैकी लेवलचा शिवा लावला आहे आपण. तर आता या सगळ्या गोष्टी लॉक करून घ्या नक्कीच ही मेन गोष्ट ओके जेणेकरून त्यावर सारखं सारखं टच व्हायला नको. हा डन. त्यानंतर आता आपल्याला ह्याला लावायचा आहे आउटर ग्लो म्हणजे शॅडो लावा नॉर्मल वेमधला व्हाईट कलर. त्यानंतर आता ह्याला आपल्याला कलर चेंज करायचा आहे बघा संपूर्ण क्लीन अँड क्लिअरमध्ये. ग्रॅडियंट लावला आपण कलर पण नक्कीच इकडचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे गुलाबी टोन. मिडलचा ठेवायचा आहे गुलाबी डार्क आणि पुन्हा इकडचा करायचा आहे गुलाबी प्युअर अशा थीममध्ये ओके. बघू शकताय एकदम टॉपची फील येऊन जाते आपल्या रला. त्यानंतर आता ह्याचीच कॉपी उकार मारण्यासाठी कॅपिटल क्यू त्याला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही जर तसं फिरवत नसाल तर मग अँगलनं फिरवून घ्या 90 डिग्री. त्यानंतर मग ह्याला आपल्याला यूज करायचा आहे पोझिशनचा भाग. बघू शकता कितपत सोपा आहे जरा बेस्ट वाटते. त्यानंतर मग आता रची कॉपी मारायची आहे याला द्रचा जो काय भाग आहे तो आपण जरा घेऊयात. डन विषय. त्यानंतर पुन्हा आपल्याला रूप घ्यायचा आहे ओके. तर आपल्याला याची कॉपी मारायची आहे. त्यानंतर पुन्हा क्यूची कॉपी. PF आपल्याला छोटा असं नॉर्मल थीममधलं घ्यायचा आहे PA आणि शंभो. ठीक आहे आता आपण तिकडनं घेऊयात कॉपी अँड देन डन विषय. आय होप इथंपर्यंत तरी कळालं असेल. त्यानंतर आता प्रतिष्ठान आपण छोट्या थीममध्ये घ्यायचा आहे. तिथं पण छोट्या थीममध्ये घेतलं इथं पण छोट्याच थीममध्ये घ्यायचा आहे. कॉपी अँड देन इथं प्रतिष्ठान ट्रस्ट जर लहान करूयात आणि महाराजांची इथं आपण सेटअप करूयात. डन. बघू शकताय. त्यानंतर आता दहीहंडी उत्सव 2025 इन डिटेल्स कॉपी. त्यानंतर इथं टेक्स्ट पुन्हा आपली फॉन्ट सेक्शनची की गोष्ट आणि त्यानंतर पुन्हा आपली दहीहंडी टेक्स्ट जो काय भाग आहे तर तो आणि त्यानंतर इन डिटेलमध्ये सेट. जरा खाली आपल्याला अंतर ठेवायचं आहे कारण का खाली आपलं काही टेक्स्ट आहे त्यामुळं. बाकी याला पण आपल्याला जो काय भाग आहे हा लावला. त्यानंतर याला लावायचा आपल्याला स्ट्रोक. तिकडं लई हेवी लावलेला स्ट्रोक 20पर्यंतचा. इकडं आपण बघूयात थांबा कितीपर्यंत बसतोय छान दिसतोय. इथं पण 20पर्यंतचा लावला तरी बेस्ट दिसेल नॉट प्रॉब्लेम. त्यानंतर पुन्हा इथनं कॉपी. पुन्हा पुढील जे काही गोष्ट आहे ती उत्सव 2020ची जी काय आपली कोडिंग आहे तर ती आपण घेऊयात.
कॉपी, डबल क्लिक अँड देन इथं उत्सव 2020-25 जे काय असेल तर डिटेल्स चेक करा, डन. तर अशा प्रकारे गोष्टी लावल्यात. त्यानंतर आता जर आपल्याला याला वर घ्यायचं आहे, कारण का काही गोष्टी तर आहेत खाली आपल्या, त्यामुळं चला. तर आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचे सहर्ष स्वागत. हा आपला भाग घ्यायचा आहे. हे आता एकाच थीममध्ये आपण घेऊयात, काय अडचण नाही. आणि याला चेंज पण करता येते. त्याचे कसं चेंज करायचं, काय टेक्निक आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. 2 मिनिट द्या. आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचे सहर्ष स्वागत. सहर्ष स्वागतचा फॉन्ट कसा चेंज करायचा ना 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. या फॉन्ट पण आणि कलर पण, सॉरी, रिसेंट. आणि त्यानंतर इथं आपल्याला जायचं आहे टेको रेग्युलरला. ती पहिली गोष्ट झाली. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला आपल्याला फॉन्टचा विषय, ओके, कलरचा विषय. कलर आता इथं आपण एक पिंक घ्यायचा आहे, डार्कवाला पिंक घेतला संपूर्ण. आणि सर्च स्वागत हे जे काय आपल्या ह्याला जर आपल्याला कलर चेंज करायचा तर सिलेक्शनमधनं असं सिलेक्ट करायचं, चूज करायचं आणि इथनं जर असं संपला विषय, टॉपचा आहे की नाही. त्यानंतर आता आपले जे काय तिघांची नावं आहेत तर ती तिघांची नावं ॲड करायचं आपल्याला. या 2 मिनिटात फटाफट. कॉपी. आणि त्यानंतर हाच जो काय आपला खालील फॉन्ट आहे हाच आपण वर टाकायचा आहे. आणि त्यानंतर दोघांच्या तिथं इन डिटेलमध्ये ॲडअप. त्यानंतर आता यांच्यातलं पण 1 2 3 4 बॅकला 1 2 3 4, ओके. तर 4 आपण सेक्शनचं ठेवलं आहे. हे केलं, लहान करायचं जरा यांची नावांचा भाग जरा. आणि एक सिंगल आपल्याला फॉन्ट ठेवायचा आहे, मल्टिपल नको, बाद दिसते ते. अशा प्रकारे बाकी संस्थापक, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एवढ्या गोष्टी झाल्या की झालं. कॉपी अँड देन इथं पेस्ट. आता यांच्यात पण नंतर आपल्याला चांगलं हेवी ठेवायचं आहे. बघा या मगाशी आपण ठेवलेलं हेवी. डन झाला आपलं स्पेसिंगचा भाग. त्यानंतर इथं ओके करायचा आहे, याला लहान करायचा आणि पॉपिन्सचा भाग आपल्याला चूज करायचा आहे. बाकी मग एवढं झालं की आपली डिझाईन कडकमध्ये तयार. तर इथं फॉन्ट सेक्शन, रिसेंट सेक्शन आणि त्यानंतर इथं आपल्याला जायचं आहे पॉपिन्सला जावा, किंवा अजून टेकोस तुम्हाला जर आवडत असेल तर टेकोस ठेवा, काय अडचण नाही. पण ठेवा चांगल्या प्रकारचा युनिक असा फॉन्ट, बेस्ट दिसेल. तरी बघू शकता इन डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी छान प्रकारे केल्यात. ह्याला सेव्ह प्रोजेक्टमध्ये D2 आपण नाव देऊयात, म्हणजे DynD2. ओके, डन. तर संपूर्ण एडिटेबल दिलं आहे. चेकआउट नक्कीच करा. 100% टॉपचा विषय आहे. बाकी क्लासचाही विचार करा, मोबाईलचा असो किंवा PCचा असो. वर तुम्हाला नंबर झाला, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात. त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. ओके, तर चला फायनली भेटूया आपण एकदम टॉपच्या विषयात नाथ ट्युटरमध्ये नेक्स्ट लेवलला. बाय, धन्यवाद.